राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीनं उद्या बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं काही उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत। आपल्याबरोबर राष्ट्रीय लिंगायत संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत प्रदीप वाले, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि कशा प्रकारे करणार आहे? शरणार्थी उद्या अक्षय तृतीया म्हणजे महात्मा बसवांची 920वी जयंती आपण प्रामुख्याने सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहाने साजरी करत आहोत। प्रत्येक गावागावामध्ये व्याख्यानमाला तसेच दासोचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। तसेच सांगलीमध्ये राष्ट्रीय लिंगायत संघ व विविध संघटनेच्या माध्यमातून सकाळी 7 वाजता आपण इथं भव्य रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे। त्या रॅलीमध्ये सर्व लिंगायत बांधवांनी तसेच महात्मा बसवांच्या विचाराला माणसांनी महिलांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि या रॅलीला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं। तसेच जतमध्ये आदरणीय आमदार साहेब गोपीचंद पडळकर यांच्या निधीतून महात्मा बसवांच्या पुतळ्याचं उद्घाटन समारंभ सकाळी 9 वाजता आहे। असे विविध कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लिंगायत संघाच्या माध्यमातून होत आहेत। गेली कित्येक वर्ष झालं महात्मा बसवांचे घराघरामध्ये फोटो लावण्याचं काम आणि महात्मा बसवांच्या मूर्ती देण्याचं काम राष्ट्रीय लिंगायत संघ अविरतपणे करत आहे। 2025 सालामध्ये आम्ही लिंगायत समाजातील जाती पोट जातीमध्ये जो विवाहाचा मेळावे आम्ही गेली 4 महिन्याला एक मेळावा घेतलेला आहे। त्याही माध्यमातून आपण एक ऑनलाईन बसवा मॅट्रिमोनीची एक वेबसाईट तयार केलेली आहे। त्यात लिंगायत बांधवांना मी विनंती करतो की आपण ती नोंदणी आजपासून उद्या बसवेश्वर जयंतीच्या माध्यमातून आपण ती नोंदणी फ्रीमध्ये करत आहोत। तर सर्वांनी आपल्या मुलांचे आणि मुलींचे बायोडेटे त्या वेबसाईटवर जाऊन भरावेत एवढीच विनंती करतो आणि उद्या होणाऱ्या बसवेश्वर जयंती ही अतिशय उत्साहात आणि धूमधडाक्याने साजरी करावी एवढंच सांगून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवांना, जय लिंगायत। आपल्याबरोबर आर्टिस्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय लिंगायत संघाचे समन्वयक आहेत हेरेकर, आपण त्यांच्याशी बोलूया। या निमित्तानं तुम्ही प्रतिमांचं आणि पुतळ्यांचं वाटप करणार आहात। शिवाय जे बसवांनी लिहिलेलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा, सर्वसामान्य तळागाळापर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून काही संकल्पना हाती घेतलेल्या आहेत, त्या काय? ओम गुरु बसव लिंगाय नमः। या लोकशाहीचे जे जनक आहेत खरे ते बसवांना गुरुजी आहेत, बसवांना महाराज आहेत। त्यांनी 1200 शतकामध्ये संसद आणि महिला आणि पुरुष यांचं इक्वेलिटी हे जे काय वचन साहित्यामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे ती सर्व पुस्तकं मी वर्षभर वाटणार आहे। कारण त्यामुळे लोकांना नेमकं सर्व गोष्टी कळतील। त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी बसवांनाचा फोटो हा पोचला पाहिजे म्हणून हाही आमचा 1100 फोटो वाटण्याचा कार्यक्रम आम्ही या बसव जयंतीपासून सुरू केलेला आहे। त्यातला पहिलाच अध्याय म्हणून आज आम्ही 111 फोटो वाटत आहोत। याच्या प्रति प्रत्येक सदस्यांच्या घरी लिंगायत समाजाच्या व्यक्तींच्या घरी पोच केल्या जातील आणि याचा अभ्यास सर्वांनी करावा, बसव वचन माहीत करून घ्यावेत आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागावं ही त्याच्या मागची मूळ कल्पना आहे। आणि रोटी बेटी व्यवहार व्हावेत आणि तळागाळातला शेवटच्या माणसाच्या अडचणींना सोडवता यावं यासाठी हा आमचा उपक्रम सदैव चालू राहील। धन्यवाद। लिंगायत समाजामध्ये जे जे वेगवेगळ्या पोटजाती आहेत त्या पोटजातींमध्ये रोटी बेटी व्यवहार हा झाला पाहिजे, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुढच्या काळामध्ये वाटचाल राहील। आणि त्याचबरोबर बसवांचे जे विचार आहेत आणि त्यांचं साहित्य आहे ते तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी या प्रतिमा आणि पुतळ्यांचं तसंच साहित्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती हेरेकर यांनी दिलेली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।